नमस्कार आणि स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आजच्या एका नवीन ब्लॉगमध्ये। तर आजचा ब्लॉग जो आहे ना तो सकाळचा मॉर्निंग रुटीनचा आहे आणि मॉर्निंग रुटीन जरा चेंज आहे कारण की आज असं मस्त ऊन पडलेलं आहे आणि आम्ही आहोत टेरेसवरती। तर थोडंसं जे मटेरियल ओलं झालं होतं स्क्रॅप ते सगळं आता सुकवायचं चालू आहे। बघा बरंचसं जे स्क्रॅप ओलं झालं होतं ना पावसामुळे, कारण की तुम्हाला माहिती आहे एवढा दिवस भरपूर पाऊस होता आणि त्यामुळे ते सगळं स्क्रॅप ओलं झालं होतं। तर ते आता थोडंसं सुकवायचे, त्यानंतर ते स्क्रॅप देऊन टाकायचे। तर इथे बघा आपल्या शेड जे आहे ना किती सुंदर दिसते, छोटंसं शेड। तर हे शेड तयार केलं आहे आपण मशीनसाठी। आता याचं थोडंसं आता ऊन पडतंय ना तर याचं थोडंसं काम करून घेते मी, मस्त मॅट वगैरे टाकते तिथं खाली आणि दुसरी मशीन पण थोड्या दिवसात आपली वरती येणार आहे। तर ही जी मशीन आहे ही कधीतरी चालू करते, तुम्हाला तर माहिती आहे कधीतरी चालू करते आणि झाकून ठेवावं लागते। काय होतं की पावसामुळं ना भीती वाटते, थोडंसं एक दोन कोपरे ना त्याचे जे आहेत ना ते ओपन आहेत, त्यामुळे तिकडनं पाऊस वगैरे लागायची भीती वाटत होती, म्हणून आम्ही ते मशीन असं कव्हर करून ठेवत होतो। तर आता ऊन पडले बघा किती सुंदर दिसते आणि इथे हे स्क्रॅप थोडंसं आम्ही बाहेर ठेवलं होतं तर ते भिजून गेलं। तर ते सगळं आता व्यवस्थित सुकवून भरून ठेवायचं आणि त्यानंतर टाकून द्यायचं ह्याच्यामध्ये कचऱ्यामध्ये। भरपूर असं स्क्रॅप आहे, त्यावेळेला काय झालं थोडीशी अडचण झाली होती म्हणून ते सुकवलेलं स्क्रॅप ना आता तसंच राहून गेलं। ते हे पण टाकावं, यातलं पाणी निघलेलं आहे का ओलं आहे? हा त्यांना विचारते मी, घेऊन जा म्हणते नाही का। तर स्क्रॅप जे आहे ना ते आपल्याला देता येतं, म्हणजे जे हे आहेत ना घेऊन जातात भंगार वगैरे त्यांना देता येतं, पण हे ओलं आहे त्यामुळे मग नाही। पाऊस लागला ना थोडंसं आतमध्ये, मी तुम्हाला सांगितलं की पूर्ण कव्हर झालेलं नाही आहे शेड, पाऊस लागला आतमध्ये त्यामुळे सगळं हे ओलं झालं। म्हटलं आता चला ऊन पडले ना पटकन हे काम आवरून घ्यावं सकाळी सकाळी, म्हणून मग त्यामुळे सगळी कामं आवरतोय आता। हे पण थोडंसं इथलं पण चांगलं करायचं आहे, जी खरबडीत आहे ना इथे पण सगळं सिमेंट वगैरे टाकणार आहे, हे पण क्लीन करणार आहे। आणि वरचं मशीन हे आपलं दुसरं मशीन वगैरे आलं ना इथे की मग इथे छान असं रेग्युलर आपलं काम चालू होऊन जाईल मस्त। लास्ट टाइम मी जो व्लॉग अपलोड केला होता त्या व्लॉगमध्ये मी दाखवलं होतं की शेडमध्ये पाणी शिरलं आणि पाणी शिरल्यामुळे काय झालं की बरंचसं स्क्रॅप जे आहे ना ते ओलं झालं। तर हे स्क्रॅप मला भंगारवाल्याला द्यायचं होतं कारण मी बॅग भरून ठेवायच्या होत्या, पण अचानक इतका जोरात पाऊस आला ना तर ते पूर्ण स्क्रॅप ओलं झालं आणि मग अशा प्रकारे त्याचा कुटाणा झाला माझ्या मागे। तर थोडंसं ऊन पडलं, म्हटलं चला आता पटकन ही कामं आवरून घ्यावी आणि हे स्क्रॅप जरा मोकळं करायचे, कारण आता ऊन पडल्यामुळे बऱ्याचशा ऑर्डर येतील। आता जरा पाऊस नाही तर ऑर्डर वाढतील आता, आणि गौरी गणपती सुद्धा येत आहेत म्हणून त्यावेळेला सुद्धा ऑर्डर्स आणखी जास्त वाढतील। तर पटापट आता शेड वगैरे व्यवस्थित पूर्ण क्लीन करायचं, मोकळं करायचं आणि टेरेसचं सुद्धा काम करायचं होतं, म्हणून म्हटलं चला पटकन आपलं जे काम आहे ना ते सकाळी सकाळी मॉर्निंगला आवरून घ्यावं। तर इथे आम्ही भरपूर प्रमाणात असं स्क्रॅप जे आहे ना ते बॅगमध्ये भरून ठेवलं, कारण कचऱ्याची गाडी येणार होती मग त्यावेळेला टाकून द्यायचं आहे ते। आणि पाणी असल्यामुळे काय होतं की ते काम आवरताच येत नव्हतं, टेरेसवरती भरपूर पाणी साचतं, त्यामुळे काय होतं की स्लिप वगैरे शेवाळ वगैरे सुद्धा होतं, तर स्लिप वगैरे होण्याची भीती वाटत होती, म्हणून मग त्यावेळेला आम्ही ते काम आवरलं नव्हतं, तसंच होतं ते बॅगमध्ये भरलेलं। तर इथं आता बऱ्यापैकी सगळं क्लीन झालेलं आहे, तुम्ही पाहू शकता टेरेसवरती आम्ही सर्व पूर्ण क्लीन करून घेतलं। आणि आता दुसरं मशीन सुद्धा वरती आणायचे, तुम्हाला सांगितलंय की पाऊस उघडला की मी दुसरं मशीन सुद्धा वरती आणणार आहे आणि खाली मॅट टाकून देणार आहे। तो पूर्ण जे काम आहे ना ते करून घ्यायचं आहे आणि एक मीटर घ्यायचं आहे मला वरती। मीटर घेतल्यावरती मला प्रॉब्लेम येणार नाही, म्हणजे मला व्यवस्थित माझ्या मशीनी चालवता येतील। खालची आपली जी रूम मधली जागा आहे ना ती सुद्धा मोकळी होईल आणि जे शेड आहे ना तिथे मग एक हे करायचंय, स्टँड बनवून घ्यायचं, जेणेकरून जे आपलं हे आहे प्रोडक्शन तयार केलेला आहे जो काही माल आहे तो त्यावरती ठेवता येतो। म्हणून ही बरीचशी कामं आहेत आता माझ्या मागे, पण हळूहळू पावसामुळे जरा थांबून ठेवलेली आहे, कारण काय होतं की पाऊस असल्यामुळे काहीच करता येत नाही आणि ऑर्डर सुद्धा खूप कमी होत्या पाऊस असल्यामुळे, कारण पावसाळ्यात स्लॅक असतोच, फक्त डिशचा वगैरे कंटिन्युअसली चालू होता, ड्रोनचं जे आहे ना ते थोडंसं कमी होतं। तर इथं बघा मला म्हटलं माझा फोटो काढून घे,
आणि सकाळी सकाळी ओमा घरी होता, त्याला ट्युशनला जायचं होतं, तर त्या आधीच म्हटलं त्याला पटकन एक व्हिडिओ काढून घे. काय होतं हातात मोबाईल पकडून मला जमत नाही ते. तर पूर्ण आता क्लीन झालेला आहे. आता मला ऑर्डर सुद्धा येते, ती ऑर्डर सुद्धा पूर्ण करायची आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. चॅनलवरती नक्की नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा. अशीच नवीन नवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवरती घेऊन येणार आहे. थँक्यू सो मच. चला बाय बाय, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.